हे फुलके बघा एकदम मऊसूत झालेले आहेत. तूप लावून करायचे, तूप न लावता करायचे, डायरेक्ट गॅसवर भाजून करायचे, गॅसवर न भाजता तव्यावर भाजून करायचे असतील, सगळ्या पद्धतीने तुम्हाला फुलके करता येतील. इथं फक्त फार काही असं साहित्य लागत नाही. फक्त सविस्तर कृती सांगितली आहे, बारीक-सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुम्ही परफेक्ट फुलके करायला शिकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत फुलके. तसं तर एकदम सोपा पदार्थ आहे, पण खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की फुलके कसे करायचे ते सांगा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. साहित्य तर तुम्हाला माहिती आहे काय लागतं, पण ते करतानाचे टिप्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. तुमच्या समोर आहे गव्हाचं पीठ, मीठ आणि पाणी. बस इतकंच साहित्य लागतं आणि भाजताना जर तुम्हाला आवडत असेल तर तेल तूप तुम्ही लावू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कणिक तिंबून घेऊ. परातीमध्ये गव्हाचं पीठ घेऊया, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. खरं तर फुलके हा प्रकार नॉर्थ इंडियामध्ये केला जातो आणि काही जणांकडे फुलके करताना मीठ वापरलं जात नाही. पुरी, फुलके, रोटी करताना मिठाचा वापर केला जात नाही. आता मीठ घालून याला मिसळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं आहे. आता पीठ आपलं फुलक्याचं चपाती असते ना त्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे हा, म्हणजे फुलके छान फुगतात आणि व्यवस्थित लाटता येतात. म्हणजे घट्ट पाहिजे पीठ, पण मऊ पाहिजे, एकदम असे गोळे गोळे नको. आता आपण थोडं थोडं पाणी घालू. मी तुम्हाला दाखवेनच की आपल्याला पीठ कसं हवं आहे. नेहमीची कणिक तिंबतो तशीच कणिक तिंबून घेऊ, पण थोडीशी घट्ट ठेवू. आणि हे बघा कणिक मळलेली आहे. तुम्ही बघाल खूप एकदम घट्ट नाही आहे, पण मध्यम घट्ट आहे, तुम्हाला दिसत असेल. आता ही कणिक चांगली भिजणं आवश्यक आहे, त्यामुळे याला थोडंसं तेल लावूया आणि याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटांसाठी भिजून देऊया. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं भिजून द्यायचं. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास भिजायला ठेवलं तरी चालेल, पण जर खूप उष्णता असेल तर जास्त वेळ भिजायला ठेवलं तर पीठ पातळ होऊ शकतं. आपण याला एक 15-20 मिनिटं भिजायला ठेवू आणि एक 10 ते 15 मिनिट झालेली आहेत. पीठ आपलं मस्त भिजलेलं आहे. आता भिजल्यानंतर आपण आधी फक्त भिजवून घेतलं. आता याला चांगलं मळून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांसाठी. म्हणजे ना हे छान मऊ होतं. आतमध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातात आणि याला चिकटपणा, लवचिकपणा चांगला येतो आणि फुलके छान मऊसूत होतात. तर हे बघा याला मी 2-3 मिनिटं चांगलं मळून घेतलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करूया. फुलका ना शक्यतो छोटाच करायचा, म्हणजे चपाती एवढा मोठा नको आणि पुरी एवढा छोटा नको, त्याच्यामध्ये. त्यामुळं आपण पुरीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा मी काढून घेते. आता गव्हाच्या पिठामध्ये घोळून आपण फुलके लाटूया. आता आपली जी चपाती करतो आपण, चपाती करताना आपण त्याला घडी देतो, पण याला घडी दिली जात नाही. फक्त फुलका लाटताना सगळीकडनं एकसारखा लाटायचा आणि असा उलटून पलटून लाटायचा. तुम्ही जर एकाच बाजूने लाटत गेला, उलटलंच नाही त्या फुलक्याला, तर एक जी खालची बाजू असते ती खूप जाड होते आणि पापुंद्रा खूप पातळ निघतो. त्यामुळं दोन्ही बाजूने उलटपलट करत याला लाटून घ्यायचं. फुलका चपातीसारखाच पातळही लाटता येतो किंवा हलकासा जाड ठेवला तरी चालतो. फक्त सगळीकडनं एकसारखा, कडा जाड मध्ये पातळ असं नको. फुलके अगदी पटापट लाटून होतात. तुम्ही पाहिजे तर एक 5-6 फुलके लाटून एका वेळेस भाजायला घेतले तरी चालतात. आता आपण काय करूया, 1-2 फुलके लाटूया आणि मग भाजायचं कसं ते बघूया. हे बघा मी 2 फुलके लाटून घेतलेले आहेत. आता भाजून घ्यायचे. तर आता फुलके, चपाती, भाकरी करण्यासाठी तवा व्यवस्थित गरम पाहिजे. आता तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं चपाती आणि फुलके करताना पहिली चपाती किंवा फुलका तव्याला चिकटतो. तर मी काय करते, तव्याला आधी तेल लावून घेते. चांगलं पुसून लावायचं, असंच नुसतं टाकायचं नाही आणि मग गॅस चालू करून त्याला गरम करून घेते, म्हणजे मग पहिला फुलका किंवा चपाती पण चिकटत नाही. आता मी आधीच हे बघा तेल लावलेलं दिसतंय. तेल चांगलं ब्रशने किंवा टिश्यू पेपरने पुसून लावलं. पाहिजे तर कणकेनेच तुम्ही पुसून लावा आणि मग गॅस चालू करा. आता तवा मध्यम गरम झाला की आपण फुलके भाजायला घेऊया. तवा कमी गरम असेल तर तो चिकटतो आणि जास्त गरम असेल तर चिकटून करपून बसतो. बरं, आता तवा व्यवस्थित गरम झालाय. फुलका टाकायचा. चपाती आपण कशी संपूर्ण तव्यावरच भाजतो, पण फुलके मात्र डायरेक्ट अर्धा फुलका तव्यावर भाजला जातो आणि उरलेला फुलका डायरेक्ट गॅसवर शेकला जातो. हे बघा चिकटला नाही ना पहिला असून पण. आता हे बघा याला मी असं फिरवून घेतेय. आता आपण गॅस मोठाच ठेवतोय सुरुवातीला आणि याच्यावरनं हलके बुडबुडे येईपर्यंत याला असंच फिरवत राहायचं. तुम्हाला तव्यावर पण फुलका कसा भाजायचा ते पण सांगणार आहे. हे बघा हे बबल्स आले. आता याला उलटून घेऊया. आता ही वरची बाजू आहे ती खाली करायचीच नाही, पूर्णपणे जी आपण खाली उलटलं ना ती बाजू पूर्णपणे एकदा भाजून घ्यायची.
तसं एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आणि फुलका भाजायचा. फुलका चपाती शक्यतो मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचे, गॅस कमी नाही करायचा. हे बघा खालच्या बाजूने भाजला गेला. आता याला डायरेक्ट गॅसवर शेकूया. असा एखादा चिमटा वगैरे घ्यायचा आणि फुलका भाजायचा. छान फुगतोय ना. हे बघा लगेच अगदी अर्ध्या सेकंदात भाजून होतो. याला असं जाळीवर काढायचं आणि हा फुलका बघा किती मस्त सगळीकडनं भाजला गेला. तुम्ही जर मोठा केला ना तर कडेने थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते. आपला फुलका भाजून झालाय. दुसरा फुलका पण आपण भाजूया. पण तुम्हाला जर गॅसवर भाजायचं नाहीये तर आपण डायरेक्ट तव्यावर कसं भाजायचं ते सांगते. अगदी पहिल्याप्रमाणेच फुलका आधी एका बाजूने थोडासा वरून बबल्स येईपर्यंत भाजून घेऊया. आणि जर तुम्हाला तेल तूप लावायचं आहे तर असा फुलका खाली काढायचा ताटात वगैरे आणि मग तूप लावून त्याला ठेवून द्यायचं. हे बघा याच्यावर बबल्स आले. उलटून घेतलं. आता याला हलकं हलकं दाबत दाबत एक बाजू संपूर्ण भाजायची. खूप जोरात पण दाबायचं नाही, हलकं हलकं फिरवायचं. हे बघा इकडून भाजून झाला. आता उलटायचा, गॅस मोठा ठेवायचा आणि आता कपड्याने दाबून याला तव्यावरच भाजायचं. फुगतोय की नाही? फक्त जरा कडेने दाबायचं म्हणजे कडेने व्यवस्थित भाजला जातो. यावर आपण थोडंसं तूप घालूया आणि फुलका एखाद्या जाळीवर काढायचा किंवा टोपलीमध्ये काढायचा म्हणजे मग खाली वाफ सुटून तो ओला होणार नाही. तर अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने फुलके कसे करायचे ते बघितले. फक्त फुलके करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कणिक व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. सुरुवातीला फक्त मीठ आणि पाणी घालून भिजवा. 10-15 मिनटं भिजू द्या आणि मग फक्त 2 मिनिट लागतात तिंबायला. बरेच जण काय करतात सुरुवातीलाच इतकं तिंबत बसतात. वेळ थोडा त्याला जास्त लागतो. छान होतात ते पण वेळ वाचवायचा असेल तर सुरुवातीला फक्त त्याला पाणी घालून भिजवा. 15-20 मिनटं झाकून ठेवा आणि मग फक्त 2 मिनटं तिंबा. कारण भिजलेली कणिक मळायला अगदी सोपी जाते. आणि मग फुलके लाटतानाच्या टिप्स माहितीच आहेत. सगळीकडनं एकसारखा लाटायचा. तव्यावर भाजताना तवा नीट तापलेला पाहिजे. गॅस मोठा किंवा मध्यम ठेवा. कमी गॅसवर फुलका भाजू नका. आणि त्यानंतर भाजत असताना कसा भाजायचा ते मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे बरेच जण विचारत होते की फुलके कसे करायचे ते सांगा, आमचे फुलके फुगत नाहीत किंवा असे करपून जातात तर समजत नाही काय करायचं. तर तुम्हाला इथं सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा ही रेसिपी जरूर करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.